यानंतरची बातमी आहे सोन्याच्या ताटात जेवणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची। काँग्रेसने उस्मानाबादच्या येणगूरमध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या प्रचाराचा नारळ फोडला। मात्र सभेआधी एका कार्यकर्त्याच्या घरी काँग्रेस नेत्यांसाठी शाही जेवणाचा बेत आखण्यात आलेला होता। जेवणासाठी चक्क सोन्याचा मुलामा देण्यात आलेल्या ताटवाट्या होत्या आणि याच सोनेरी ताटवाट्यांमधनं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांनी ही मेजवानी या ठिकाणी केली। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी याच घटनेसंदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात। राहुल, हे नेमकं कसलं प्रदर्शन म्हणायचं? नाही, याला असं की गेल्या अनेक वर्षापासून नम्रता आपण जर बघितलं तर सर्वसामान्यांमधून कुणीतरी कार्यकर्ता काँग्रेसमध्ये मोठा झालाय असं झालेलं नाहीये। वर्षानुवर्षे तेच नेते दिसतात की जे सर्वसामान्यांना आपले वाटत नाहीत आणि बहुधा तेच एक कारण असावं की ज्यामुळे काँग्रेस पक्षाचा आलेख जो आहे तो घसरत आहे। अशा वेळी जेव्हा राहुल गांधी हे सर्वसामान्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वाटीतलं खाण्याचा प्रयत्न करतायत, नेमकं आज हे उलट चित्र इथे पाहायला मिळालं। येणेगूरमध्ये की जिथे राज्याच्या प्रचाराचा शुभारंभ होणार होता तिथे नांदेडवरून आलेला एक केटरिंगवाला होता की ज्यांनी ही सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली होती। हे पंचधातूचं ताट आहे की ज्या पंचधातूच्या ताटाला सोन्याचा मुलामा दिलेला आहे आणि मग जी काँग्रेस पक्षाची जी सगळी मातब्बर मंडळी होती आज प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आलेली होती त्यांच्यासाठीच ते व्हीआयपी जेवण होतं। याचा अर्थ असा आहे की अजूनही काँग्रेसला आपण सर्वसामान्यात जावं, सर्वसामान्यांशी बसावं आणि जे काँग्रेसचे युवराज करतायत ते राज्यात पॅटर्न राबवावा असं वाटत नाही। बहुधा हेच कारण आहे की काँग्रेसला अपेक्षित यश मिळत नाही। ते बघ ना, आता ते जे ताट आहे ते इतकं चकचकीत आहे की ते सहजपणे स्क्रीनवरती जरी सर्वसामान्य कुठल्याही प्रेक्षकांनी बघितलं तर ते जाणवतं की अजूनही काँग्रेसला आपण सत्तेत नाही आहोत, विरोधी पक्षात आहोत असं वाटतं की नाही हा प्रश्न पडावा। खरं म्हणजे हा वैयक्तिक प्रश्न असू शकतो कोणाचा की कुठल्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांसाठी काय व्यवस्था करायची, परंतु जेव्हा पक्षाच्या जाहीर कार्यक्रमाच्या आधी असं काहीतरी होतं की जी सभा 1 वाजताची सभा 4 वाजता सुरू होते, उन्हातान्हात कार्यकर्ते वाट बघत बसलेले असतात नेत्यांची आणि तिकडे मात्र नेते मेजवानी झाडतात। नुसतीच मेजवानी झाडत नाही तर ते सोन्याच्या ताटातला मुलामा दिलेला जे ताट आहे त्याच्यात ते झाडतात। मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची जी एकूण मानसिकता झालेली आहे, ज्या पद्धतीचं नेतृत्व काँग्रेस पक्षामध्ये आज राज्यात आहे त्याचाच तो परिणाम आहे। मला एक गोष्ट आवर्जून सांगतो आणि मग आपण समाप्त करू शकतो की मागे पृथ्वीराज चव्हाण जेव्हा दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हा अंबाजोगाईमध्ये असाच प्रकार घडलेला होता। मोदी नावाच्या काँग्रेसच्या एका नगराध्यक्षांनी तिथे असा शाही बेत आखलेला होता। तेव्हा मात्र पृथ्वीराज चव्हाणांनी ते जेवण घ्यायला स्पष्टपणे नकार दिला आणि त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा सर्वसामान्य जनता होरपळतेय त्यावेळेला मी अशा पद्धतीचं जेवण घेणं योग्य नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा काही नेते मंडळी आहेत, कदाचित हा त्यांच्या कार्यकर्त्याचा उत्साह असावा, परंतु हा उत्साह या नेते मंडळीला निश्चितपणे टाळता आला असता जो त्यांनी टाळलेला नाहीये। नम्रता, नक्कीच पृथ्वीराज चव्हाणांसारखा विचार हे या पक्षामधले इतर नेते कधी करतील ते आता बघावं लागेल। राहुल, धन्यवाद या माहितीबद्दल।